दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात महिलांविरुद्ध होणाऱ्या अपराधांवर प्रतिबंध करण्याचे व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विवा स्पा नाशिक येथे मसाज सेंटरच्या नावाखाली मुली ठेवून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर मसाज सेंटरचा मॅनेजर अंकित रामदास व मदतनीस रुपेश बरार आणि त्यांचा मालक मयूर देव यांनी संगनमत करून मसाज सेंटरच्या नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता 4 पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून देह व्यापार करण्यास प्रवृत्त केले असल्याचे समोर आले। या प्रकरणी मसाज सेंटरचा मालक, मॅनेजर व मदतनीस यांच्या विरोधात भादवी कलम 370 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित 4 महिलांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। काल दिनांक 14/2/24 रोजी मला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की स्टार झोन मॉल या ठिकाणी विवा स्पा सेंटर या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू आहे। अशी माहिती मिळाल्याने आम्ही माननीय वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्याकडून योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून 2 शासकीय पंच तसेच आमच्याकडचे पोलीस निरीक्षक PI दुकळे, API सचिन चौधरी, नंतर महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम आणि महिला स्टाफ व पुरुष स्टाफ असा आम्ही तयार करून छाप्यासाठी तयार करून आवश्यक ते पंचनामे करून नमूद ठिकाणी आम्ही छापा टाकलेला आहे। संध्याकाळच्या सुमारास त्या ठिकाणी आम्हाला 2 इसम हे त्यांच्या ताब्यात असलेल्या 4 मुलींकडनं 4 स्त्रिया मुलींकडनं ज्या प्रौढ होत्या त्यांच्याकडनं देह व्यापार करताना आम्हाला आढळून आले। आम्ही त्या 4 मुली आणि ते 2 इसम ताब्यात घेतले। 2 इसमांना विरुद्ध आम्ही भारतीय दंडसंहिता कलम 370 34 व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्या पीडित ज्या महिला आहेत ज्यांच्याकडनं हे सदर 2 इसम देह व्यापार करीत होते त्यांना आम्ही महिला सुधारगृह या ठिकाणी ठेवून त्यांची आज कोर्टाकडनं पुढील आदेश करून घेत आहोत। त्यानंतर आरोपींना पण 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आज मान्य कोर्टात उपस्थित करून त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतो आहे। ह्या जो स्पा सेंटर आहे ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू होता ते त्याच्यामागे आणखी कोणी आरोपी आहेत का, तसे इतर त्यांचे सहभागी आरोपी किंवा सहभागी प्रोत्साहन देणारे आरोपी आहेत का या संदर्भात आम्ही तपास। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक उंडे, पोलीस हवालदार शेख, पोलीस शिपाई गौरव गवळी, अनिल शिंदे, पोलीस शिपाई मिलिंद बागुल, पोलीस शिपाई मडवई, पोलीस शिपाई विजेकर, पोलीस शिपाई गोसावी यांच्यासह पथकाने केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दुकळे करीत आहेत। दरम्यान हे वाढते अवैध धंदे बघता व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस आता या सगळ्याला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।